let us discuss the acidic and basic characters of hydroxides of p block elements. Now, in p block elements, now consider the element M. M is any p block element and its hydroxide compound is MOH. If its hydroxide compound is MOH, then we observe some observations in this. Now, if the ionization energy of the M is low, that is, the energy required to remove the outermost electron is low, then this element loses the electron. This element loses the electron to the oxygen atom and results into the breaking of this MO bond. This MO bond is get breaked, and due to the breakage of MO bond, it forms M plus OH minus ion. That means it furnishes us a OH minus ions. That's why such element is a basic in nature, as we know that the compound which on hydrolysis or which furnishes OH minus ion is a base. So in this case, the elements are basic in nature. P block elements मध्ये मेटल आणि एलिमेंट आणि OH याचे हायड्रॉक्साईड जे तयार होतात त्याच्यामध्ये जर एलिमेंटची आयोनायझेशन एनर्जी कमी असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, आयोनायझेशन एनर्जी कमी आहे म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो ऑक्सिजन ॲटमला. त्यामुळे काय होईल, ऑक्सिजन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करत असल्यामुळे त्याच्या हायड्रॉक्साईडमधला हा मेटल जो आहे या हायड्रॉक्साईडला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्यामुळे दिस बॉन्ड ब्रेक्स इझिली आणि त्यामुळे आपल्याला OH मायनस मिळतो. आणि म्हणून हे एलिमेंट काय आहेत, बेसिक इन नेचर. ऑन द कॉन्ट्ररी, ज्या वेळेला एलिमेंटची इलेक्ट्रॉन लूज करण्याची कपॅसिटी कमी असेल, आयोनायझेशन एनर्जी त्याची जर जास्त असेल, त्यामुळे काय होईल की आपल्याला हा जो आता MOH बॉन्ड आहे त्याच्या हायड्रॉक्साईडचा बॉन्ड, याच्यामध्ये काय होईल, एलिमेंटमध्ये आता हा जो हायड्रोजन आहे याच्यामधला, तर हायड्रोजन जो आहे याच्यामधला मेटल जो आहे त्याची टेंडन्सी काय आहे, आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. त्यामुळे तो काय करेल, इलेक्ट्रॉन जे आहे ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल. इट डज नॉट लूजेस द इलेक्ट्रॉन. तो आता ऑक्सिजनला इट डज नॉट डोनेट द इलेक्ट्रॉन टू द ऑक्सिजन ॲटम फर्मली. सो त्यामुळे काय होईल, याच्यामधला ऑक्सिजन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करत नसल्यामुळे, ऑक्सिजनकडून तो इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करत असल्यामुळे देर इज अ ब्रेकेज ऑफ दिस OH बॉन्ड. त्यामुळे आपल्याला काय होईल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस MO मायनस प्लस H प्लस आयन, आणि H प्लस आयन देत असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला तो काय असेल, ते एलिमेंट जे असतील ते आर ॲसिडिक इन नेचर. मग आपण काय याच्यामध्ये म्हणू शकतो की मेटल आयन जो आहे तो आपल्याला एकतर पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत ज्यांची आयोनायझेशन एनर्जी कमी आहे त्यांचे हायड्रॉक्साईड जे असतात ते ॲसिडिक असतात, आणि जे एलिमेंट पी ब्लॉक एलिमेंट ज्यांची आयोनायझेशन एनर्जी जास्त असते ते ॲसिडिक असतात. त्यामुळे आता काय, सो द एलिमेंट्स M is in case shows acidic character, and it may be noted that there is a gradual decrease in basic character and increase in acidic character of hydroxides of second and third row elements. जे सेकंड आणि थर्ड रो एलिमेंट्स आहेत त्यांचं काय होत जातं, बेसिक कॅरेक्टर जे आहे हे कमी कमी होत जातं आणि ॲसिडिक कॅरेक्टर त्यांचं वाढत जातं. कारण ही टेंडन्सी ऑफ लूज द इलेक्ट्रॉन आहे. आपण पिरियॉडिक टेबलमध्ये पाहिलं, फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे आपण पी ब्लॉक एलिमेंटमध्ये जरी पाहिलं, हे पी ब्लॉक एलिमेंटमध्ये इकडे जर आपण गेलं लेफ्ट टू राईट, तर ॲटमची साईज कशी होत जाते, कमी कमी होत जाते. त्यामुळे त्यांची आयोनायझेशन एनर्जी वाढते. आयोनायझेशन एनर्जी वाढली की ॲसिडिक कॅरेक्टर वाढतं, म्हणजे बेसिक कॅरेक्टर कमी होतं आणि ॲसिडिक कॅरेक्टर त्याचं वाढतं. आता याच्यामध्ये काय, द इंटरमिजिएट एलिमेंट फॉर्म्स ॲसिडिक ऑर बेसिक सोल्युशन्स ऑफ इंटरमिजिएट स्ट्रेंथ. मधले जे एलिमेंट्स असतील मग याचे पी ब्लॉक एलिमेंटमधले
हे काय फॉर्म करतील, त्याचं बेसिक सोल्युशन तयार होईल, इंटरमिजिएट स्ट्रेंथ ॲसिडिक सोल्युशन किंवा बेसिक सोल्युशन. तर हॅलोजन जो आहे मग त्याच्यामधला तो एकदम एक्स्ट्रीम राईटला असल्यामुळे त्याची साईज कमी आहे, आयोनायझेशन एनर्जी फारच जास्त असल्यामुळे तो स्ट्रॉंगली ॲसिडिक आहे. त्यामुळे तो काय करतो, ऑक्झो ॲसिड्स फॉर्म करतो. याच्या अशा प्रकारे आपल्याला त्याची ॲसिडिटी जी आहे ती एक्सप्लेन करता येते पी ब्लॉक एलिमेंट्स. नाउ लेट अस कन्सिडर द बॉन्डिंग अँड शेप ऑफ द मॉलिक्युल्स. म्हणजे पी ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे बॉन्डिंग आणि शेप ऑफ द मॉलिक्यूल आपल्याला काही मॉलिक्यूलचा बघायचा आहे. आता याच्यामध्ये पहिला मॉलिक्यूल दिलेला आहे Al2Br6. Al2 ॲल्युमिनियम ब्रोमेट आपण त्याला म्हणूया. Al2Br6 मध्ये 2 ॲल्युमिनियम ॲटम आहेत आणि 6 ब्रोमिन मॉलिक्युल्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲल्युमिनियम हॅविंग 13 इलेक्ट्रॉन्स, ॲल्युमिनियम 13 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3p6, 4s2 आणि 4p1. अशा प्रकारे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे त्याचं, आतले सगळे सेल भरलेले आहेत आता 4s2 आणि 4p1. आता ॲल्युमिनियमचं आहे मग 4s2 आणि 4p1 इज द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पी ब्लॉकमध्ये एकच एलिमेंट आहे. हा पी ब्लॉक काढला आपण आउटर मोस्ट, त्याच्यामध्ये काय आहे, ॲल्युमिनियममध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ब्रोमिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला आहे, ब्रोमिनमध्ये 35 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 4s2 आणि 4s5, 4p5, 4s2 4p5. म्हणजे त्याच्या ब्रोमिनच्या आउटर मोस्ट जे ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन प्रत्येकी आहेत आणि एक जे शेवटचं px py pz पैकी कुठलं तरी एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ब्रोमिनला स्टॅबिलिटी अचीव करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. एक इलेक्ट्रॉन त्याने जर गेन केला तर त्याला स्टॅबिलिटी मिळेल. तसं ॲल्युमिनियम जो आहे, ॲल्युमिनियममध्ये काय आहे, ॲक्च्युली एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. पण आपल्याला मॉलिक्यूल कुठला तयार करायचा आहे, Al2O3. त्यामुळे काय होईल त्याच्यात, आता हे बॉक्स डायग्राम जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची पाहिली तर ॲल्युमिनियम जे आहे 3s2 3p1 एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये आहे, जेव्हा ॲल्युमिनियम एनर्जी गेन करतो आणि इट गोज टू द एक्सायटेड स्टेट, त्यामुळे 3s इलेक्ट्रॉन इज गेट प्रमोटेड टू 3p. त्यामुळे त्याच्यामध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन असतात. आता 3 अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ब्रोमिनला देखील एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळे 3 ब्रोमिन ॲटम बरोबर काय करतो, ॲल्युमिनियम फॉर्म्स ए बॉन्ड. हा ॲल्युमिनियम आहे, एक ब्रोमिन ॲटम, हा दुसरा ब्रोमिन ॲटम, हा ब्रोमिन ॲटम आणि हा तिसरा ब्रोमिन ॲटम. अशा प्रकारे 3 ब्रोमिन ॲटम बरोबर आपल्याला तो बॉन्ड फॉर्म करेल, एक इलेक्ट्रॉन शेअर करून. ब्रोमिनचा एक इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटल्समध्ये आला तर. आणि नंतर काय आहे, पुन्हा एका ब्रोमिन बरोबर तो काय करतो, एका ब्रोमिन बरोबर इट फॉर्म्स ए कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे काय होईल, एस ऑर्बिटल जे आहे ब्रोमिनच्या, एस ऑर्बिटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हे अनपेड इलेक्ट्रॉन जे आहे हा काय करतो, इट शेअर्स, ते इलेक्ट्रॉन इथे जातील आणि अशा प्रकारे हा ब्रोमिन आपल्याला एक ब्रोमिन ॲटम बरोबर, सिमिलरली दुसऱ्या ब्रोमिन ॲटम बरोबर देखील सेम रिॲक्शन होईल. मी इकडे लिहितो जरा. नाव हिअर दिस ब्रोमिन ॲल्युमिनियम, हिअर दिस फॉर्म्स द बॉन्ड विथ दिस ब्रोमिन, कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत हे 4 ब्रोमिन. अशा प्रकारे दुसरा ॲल्युमिनियम पण काय करेल, हा या ब्रोमिन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल. इकडे एक ब्रोमिन, इकडे एक ब्रोमिन ॲटम आणि ह्या ब्रोमिन बरोबर तो काय करेल, कोऑर्डिनेट बॉन्ड करेल. सो अशा प्रकारे आपल्याला दिस इज द फॉर्मेशन ऑफ Al2-3 मॉलिक्यूल. आणि याच्यामध्ये जे काय आहे, Br बॉन्ड अँगल जो आहे 115 डिग्री असतो आणि याच्यामध्ये जो काही हा Al बॉन्ड अँगल जो आहे, हा बॉन्ड अँगल जो असतो 87 डिग्री सेल्सिअस, 87 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे हा मॉलिक्यूल आपल्याला तयार होतो. हा इट इज अ डायमर. डाय म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल.
हा जो काही ॲल्युमिनियम ब्रोमाइड जो आहे, हा ॲल्युमिनियम ब्रोमाइड जो आहे इट इज अ हायग्रोस्कोपिक कलरलेस सॉलिड ॲट स्टँडर्ड कंडिशन. स्टँडर्ड कंडिशनला तो हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे वातावरणाचं मॉइश्चर आपल्याला तो ॲब्सॉर्ब करून येतो. आणि हा डायमेरिक फॉर्ममध्ये आपल्याला एक्झिस्ट होतो. इट ऑल्सो ब्रेक्स इन टू द मोनोमर. त्याच्या मोनोमर फॉर्ममध्ये देखील काय होतो, तो ब्रेक होतो, म्हणजे AlBr3 आणि AlBr3 म्हणजेच काय Al2Br6. हा त्याचा मोनोमर आहे, पण एकत्रित तो काय इट इज अ डायमर. तो डायमर आहे. अशा प्रकारे आपल्याला मॉलिक्यूल जे आहेत. आता हा मॉलिक्यूल जो आहे याचा शेप जो असतो इट इज अ टेट्राहेड्रल रफली. कारण काय याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दिस इज ए S ऑर्बिटल अँड दिस P ऑर्बिटल. सो एक S ऑर्बिटल आणि 3 P ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशनने तयार झाला, म्हणून त्याच्यामध्ये असतं sp3 हायब्रिडायझेशन. आणि sp3 हायब्रिडायझेशनमध्ये कसं असतं, त्या शेप ऑफ द मॉलिक्यूल हा टेट्राहायड्रल शेप आपल्याला असतो, पण हा रफ टेट्राहायड्रल शेप या मॉलिक्यूलमध्ये असतो. तो अशा प्रकारे Al2O3 मॉलिक्यूल आपल्याला तयार होतो. सो इट इज ए बॉन्ड length of this AlBr bond length is 2.21 angstrom unit. Now let us see the next molecule. This is a formation of Al2Br6 molecule. Next molecule is a diamond. Diamond जो आहे, we are quite familiar with the diamond and the graphite. There are the two compounds, diamond and graphite. And diamond and graphite are the allotropes of the carbon. Allotropes of the carbon. What are the allotropes? Compound having same molecular formula but different structural formula are called as allotropes. त्यांना आपण म्हणतो allotropes. याच्यामध्ये ग्राफाईट आणि डायमंड हे दोघी एक्स्ट्रीमली वेगवेगळे प्रॉपर्टीज असलेले एलिमेंट आहे. डायमंड कसा आहे, डायमंड हा अनरिॲक्टिव्ह आहे, त्यावेळेला ग्राफाईट हा काय आहे, हा रिॲक्टिव्ह आहे. आता दोघांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, एक्स्ट्रीम वेगवेगळ्या आहेत. डायमंड बिलकुलच रिॲक्टिव्ह नाही, तर ग्राफाईट हा काय आहे, रिॲक्टिव्ह आहे. तर आता दोघांमध्ये काय स्ट्रक्चरल डिफरन्स आहे दोघी मॉलिक्युल्समध्ये, ते काय काय आहे ते आपण बघू आता याच्यामध्ये. नाव लेट अस कन्सिडर द डायमंड मॉलिक्यूल. डायमंड काय आहे, एव्हरीबडी इज क्वाईट फॅमिलियर विथ द डायमंड. हा कलरलेस सॉलिड आहे, एक्स्ट्रीमली हार्ड आहे, त्याचं मेल्टिंग पॉईंट देखील काय हाय आहे. डायमंडमध्ये काय असतं, एक कार्बन ॲटम जो आहे, कार्बन ॲटमचं sp3 हायब्रिडायझेशन आहे. आणि त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशनमध्ये काय आहे, 4 बॉन्ड त्याच्यामध्ये कार्बनच्या आजूबाजूला आपल्याला 4 बॉन्ड फॉर्म होतील. आणि हे 4ही बॉन्ड जे असतील ते दुसऱ्या कार्बनबरोबर ते काय केलेले असतात, जॉईन झालेले असतात. त्यामुळे कार्बन ॲटम जो आहे त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन असल्यामुळे टेट्राहायड्रली बॉन्डेड झालेले असतात सगळे इतर 4 कार्बन ॲटम, फॉर्मिंग ए 3 डायमेन्शनल पॉलिमेरिक जायंट स्ट्रक्चर फॉर्म होतं. आपल्याला कार्बन मॉलिक्यूल जे आहेत एकमेकांना जॉईन करून एक पॉलिमरिक जायंट स्ट्रक्चर होतं कोव्हॅलंट बॉन्डचं. आणि त्यामुळे काय आहेत, हे बॉन्ड जे असतात ते एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बॉन्ड असतात. त्यामुळे त्या आपल्याला अशा प्रकारे त्याचं मॉलिक्यूल जे आहे हे स्ट्रक्चर आहे काय डायमंडचं टेट्राहायड्रली. हे प्रत्येक कार्बन ॲटम जो आहे, कुठलाही कार्बन ॲटम कन्सिडर केला इट फॉर्म्स sp3 हायब्रिडायझेशन आणि एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बॉन्ड आपल्याला तयार होतात. आता अशा प्रकारे त्यामुळे तो काय इट बिकम्स ए व्हेरी हार्ड आणि हेन्स मेल्टिंग पॉईंट त्याचा काय व्हेरी हाय आहे, 3930 डिग्री सेल्सिअस एवढा डायमंडचा, 3930 डिग्री सेल्सिअस एवढा त्याचा काय आहे मेल्टिंग पॉईंट आहे. त्याच्या उलट ग्राफाईट जो आहे, ग्राफाईट हे काय, हे 3 डायमेन्शनल शीट होतं, हे 2 डायमेन्शनल शीट लाईक स्ट्रक्चर, पॉलिमेरिक स्ट्रक्चर आहे, पण शीटसारखं जसं पत्रा असतो त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर आहे, शीट लाईक स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे काही आहेत कन्सिडर ॲज अ फ्यूज्ड रिंग ऑफ बेन्झिन. बेन्झिनच्या रिंग जे आहेत एक प्रकारे एकमेकांमध्ये काय आहेत, फ्यूज झालेलं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यामुळे बेन्झिनचे इट एक्सप्लेन्स ए कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड. आता याच्यामध्ये लेअर जे आहेत बेन्झिन रिंगच्या एकमेकांना जॉईंट होऊन 2 लेअर तयार झालेले असतात. आणि 2 लेअर असतील, दीज लेअर्स आर गेट बॉन्डेड विथ ऑर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर विथ ए वंडरवॉल फोर्सेस. आणि त्या 2 लेअरमधलं जे अंतर असतं ते 3.35 angstrom unit असतं. 2 लेअरमधलं सीट लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे ते एक लेअर एकमेकांवरती आपल्याला असतात आणि त्यांचं जे काय आहे लेअरमधलं अंतर 3.35 angstrom विच इज मोर दॅन द ट्वाईस ऑफ ए कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस काय असते त्याची 1.54 angstrom आहे. त्यामुळे द वाईड सेपरेशन ऑफ लेअर मेक्स डेन्सिटी ऑफ ग्राफाईट. आपल्याला डेन्सिटीची ग्राफाईटची 2.22 g/cc विच इज लोअर दॅन द डायमंड. डायमंडपेक्षा त्याची डेन्सिटी कशी आहे, डायमंडची डेन्सिटी जास्त 3.51 g/cc असल्यामुळे
अशा प्रकारे ग्राफाईट जो आहे त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं डायमंडमध्ये sp3 हायब्रिडायझेशन आहे, तसं ग्राफाईटमध्ये काय देयर इज sp2 हायब्रिडायझेशन. आणि त्यामुळे काय sp2 हायब्रिडायझेशनमध्ये काय आहे ओनली 3 ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स valency of atoms are involved in the formation of the bond, hybrid bond, covalent bond, while fourth bond is a pi bond. चौथा जो बॉन्ड असतो तो पाय बॉन्ड त्याच्यामध्ये असतो. पाय बॉन्ड्स आपल्याला माहिती आहे मोबाईल असतात, लूजली बॉन्डेड असतात, वीक बॉन्ड असतो. त्यामुळे ग्राफाईट जो आहे इट कंडक्ट्स ए इलेक्ट्रिसिटी. ग्राफाईट आपल्याला काय करतो, इट कंडक्ट्स ए इलेक्ट्रिसिटी. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ग्राफाईट. हे बघा अशा प्रकारे बेंजिन रिंग सारखं हे रिंग एकमेकांना जॉईंट आहेत आणि एकमेकांच्या वरती अजून पुन्हा वरती एक लेअर तयार होईल. असं 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर त्याचं तयार होतं. आणि त्याच्यामध्ये काय आहे बाकीचे 3 बॉन्ड जे आहेत ते पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहेत आणि एक बॉन्ड पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन लूजली बॉन्डेड असतात, परंतु काय ग्राफाईट कंडक्ट्स ए इलेक्ट्रिसिटी. ग्राफाईट कसा आहे इट इज ब्लॅक सॉलिड. हा जसा आहे डायमंड काय व्हाईट और कलरलेस आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आणि हा हार्ड आहे डायमंड, पण हा काय इट इज अ व्हेरी सॉफ्ट आणि ब्रेक होतो इझिली. 2 लेअर अनेक लेअर त्याचे फॉर्म झाल्यामुळे लेअर इझिली ब्रेक होतात. म्हणून इट इज यूज ॲज अ ल्युब्रिकंट. इंजिन ऑइल्समध्ये ल्युब्रिकंट म्हणून तो काय केला जातो वापरला जातो, जिथं घसारा आपल्याला होऊ नये. इन द कॉन्ट्रास्ट डायमंड कसं आहे त्याच्या उलट डायमंड जे आहे इट इज ॲब्रेसिव्ह इन नेचर. तो हार्ड असल्यामुळे काय ॲब्रेसिव्ह, त्यामुळे काय हिरकणी काच कापण्यासाठी कटिंग ऑफ द ग्लास डायमंड ग्राफाईट इज यूज. आणि हा ग्राफाईट जो आहे इट इज व्हेरी स्टेबल, इज थर्मोडायनॅमिकली स्टेबल ॲट रूम टेम्परेचर आणि ऑर्डिनरी प्रेशरला. इट कन्वर्ट्स. आता हा जो काही डायमंड आहे 1600 डिग्री सेल्सिअसला आपण जर आणि प्रेशर जो आहे त्याच्यामध्ये हाई 50,000 to 60,000 ॲटमॉस्फिअर जर आपण केलं तर डायमंड जो आहे त्याचं कन्व्हर्टेड करता येतं. इट कॅन बी कन्व्हर्टेड टू डायमंड. डायमंडमध्ये कन्व्हर्शन करता येईल. कोणाचं दिस ग्राफाईट इज कन्व्हर्टेड टू डायमंड 1600 डिग्री सेल्सिअसला आणि 50,000 ते 60,000 डिग्रीमध्ये त्याचं रूपांतर आपण करू शकतो. आणि खूपच डिफिकल्ट असतं. अशा प्रकारे हे जे आहेत ग्राफाईट आणि डायमंड. आपण पाहिलं डायमंडमध्ये sp3 हायब्रिडायझेशन असतं. प्रत्येक कार्बन जो आहे 4 कार्बनला sp3 हायब्रिडायझेशनने जॉईन झालेलं असतं आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. तो हार्ड आहे आणि त्याचे मेल्टिंग पॉईंट देखील काय आहे 3950 डिग्री सेल्सिअस एवढा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. त्याच्या उलट ग्राफाईट जो आहे हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कार्बन जो आहे 3 बॉन्ड फॉर्म करतो सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. sp2 हायब्रिडायझेशन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे बेंजिन रिंग जे असतात बेंजिन रिंग दे आर गेट यूज टुगेदर आणि त्यामुळे एक बेंजिन रिंगचा एक लेअर हा एक सीट लाईक स्ट्रक्चर द्यायचं असतं 2 डायमेन्शनल. अजून दुसरं सीट एकमेकांवरती काय असतात वंडरवॉल फोर्सने अटॅक झालेले असतात. हा सॉफ्ट असतो, इझिली ब्रेक होतो, म्हणून लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. अशा प्रकारे आपण पाहिला. त्याच्यामध्ये डिफरन्सेस दिलेले आहेत. डायमंड काय ग्राफाईटमध्ये sp2 हायब्रिडायझेशन आहे इच कार्बनचं, डायमंडमध्ये sp3 हायब्रिडायझेशन. याच्यामध्ये प्रत्येक कार्बन ट्रायगोनली आपल्याला बॉन्डेड आहे एकमेकांशी. इथं काय आहे डायमंडमध्ये टेट्राहायड्रली, कारण टेट्राहायड्रल 4 कार्बन बरोबर तो बॉन्ड फॉर्म करतो. हा काय ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर. पाय बॉन्डिंग असल्यामुळे पाय बॉन्ड लूजली बॉन्डेड असतात म्हणून हा आहे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हा काय आहे डायमंड इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, कारण त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतात. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट पॉसिबल. याच्यामध्ये हा 2 डायमेन्शनल आणि प्लेनर ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतं. याच्यामध्ये काय 3 डायमेन्शनल टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आपल्याला डायमंडमध्ये आपल्याला मिळतं. सो दीज आर सम डिफरन्सेस बिटवीन द ग्राफाईट अँड द डायमंड. अजून त्याच्यात मेल्टिंग पॉईंट डेन्सिटी त्याची 2.26 आहे. ग्राफाईटची डायमंडची डेन्सिटी 3.5 आहे. सॉफ्ट आहे आणि लुब्रिकंट म्हणून वापर केला जातो ग्राफाईटचा. डायमंड हार्ड आहे आणि ॲब्रेसिव्ह मटेरियल म्हणून वापरला जातो. याच्यामध्ये काय असतं ग्राफाईटमध्ये डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन असतात. प्रेझेन्स ऑफ डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये ऑल इलेक्ट्रॉन्स हे लोकलाइज्ड असतात. याचा ब्लॅक कलर असतो आणि ऑपेक इन नेचर असतो. हा कलरलेस आहे आणि ट्रान्सपरंट असतो. हा रिॲक्टिव्ह आहे ग्राफाईट फ्रॉम पर्टिक्युलर कंपाऊंड आणि विशिष्ट कंपाऊंड फॉर्म करतो. डायमंड कसा आहे अनरिॲक्टिव्ह. अशा प्रकारे हे 2 मॉलिक्यूल पाहिले. नाउ लेट अस सी नेक्स्ट मॉलिक्यूल P4 मॉलिक्यूल. P4 म्हणजे फॉस्फरस मॉलिक्यूल आपल्याला बघायचा कसा फॉर्म होतो.
फॉस्फरस मॉलिक्यूल आहे. फॉस्फरस जे आहे याच्यामध्ये पी ॲटम आहे, लाईज ॲट द 4 कॉर्नर्स. हा 4 कॉर्नरला आपल्याला 4 दिसतं. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आपल्याला दिसते. रेग्युलर बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये 60 डिग्री आहे. ईच फॉस्फरस ॲटम इज लिंक टू द 3 अदर फॉस्फरस ॲटम. हा एक फॉस्फरस आहे, 1 2 3ला जॉईंट आहे. कुठलाही फॉस्फरस पाहिला 3 फॉस्फरसला जॉईंट आहे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. आता याच्यामध्ये देर आर टोटल 6 बॉन्ड्स. याच्यात 1 2 3 4 5 6 बॉन्ड आहेत. 6 बॉन्ड आणि त्याच्यामध्ये लोन पेअर्स आहेत. प्रत्येक ॲटमवरती काय 2 पेअर आहेत. म्हणजे टोटल त्याच्यामध्ये 6 बॉन्ड आहेत आणि 4 लोन पेअर आहेत. 4 फॉस्फरसवर 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत प्रेझेंट इन P4 मॉलिक्यूल ऑफ व्हाईट फॉस्फरस. हा जो आहे व्हाईट फॉस्फरसचं स्ट्रक्चर आहे. व्हाईट फॉस्फरस एक्झिस्ट इन ए सॉलिड स्टेट अँड लेस स्टेबल. सॉलिड स्टेटमध्ये तो आहे व्हाईट फॉस्फरस आणि लेस स्टेबल असतो बट हायली रिॲक्टिव्ह ड्यू टू द अँग्युलर स्ट्रेन. अँग्युलर स्ट्रेन अँगल त्याचा 60 डिग्री आहे. रेग्युलर टेट्राहेड्रलचा आपल्याला 109.5 बॉन्ड अँगल असतो, पण याच्यामध्ये 60 डिग्री असल्यामुळे अँगल स्ट्रेन असल्यामुळे तो काय आहे हायली रिॲक्टिव्ह आपल्याला आहे व्हाईट फॉस्फरस. दुसरा फॉस्फरस जो असतो त्याच्यामध्ये रेड और व्हायोलेट फॉस्फरस ज्याला म्हणतो. हा जो काय व्हाईट फॉस्फरस याला जर आपण 250 डिग्री सेल्सिअसला हीट केलं तर आपल्याला काय होतं देन लेस रिॲक्टिव्ह, टेस्टलेस, ओडरलेस अँड नॉन पॉयझनस रेडिश व्हायोलेट फॉस्फरस आपल्याला मिळतो. रेडिश आणि व्हायोलेट किंवा व्हायोलेट फॉस्फरस कसा असतो लेस रिॲक्टिव्ह असतो व्हाईट फॉस्फरसपेक्षा, टेस्टलेस, ओडरलेस आणि नॉन पॉयझनस असतो व्हाईट फॉस्फरस. असा आपल्याला फॉस्फरस तयार होतो. याच्यामध्ये P4 जो आहे P4 चेन इट एक्झिस्ट. P4 चेन टेट्राहायड्रा लिंक्ड टुगेदर थ्रू द कोव्हॅलंट बॉन्डिंग टू गिव्ह ए पॉलिमेरिक स्ट्रक्चर. म्हणजे ह्या ज्या लिंक आहेत ह्या ज्या चेन आहेत एकमेकांना काय असतात टेट्राहायड्रली जॉईंट झालेले असतात. जसं हे स्ट्रक्चर वेगवेगळे टेट्राहायड्रॉन्स एकमेकांना जॉईंट होऊन आपल्याला रेड किंवा व्हायोलेट फॉस्फरस जो आहे तो फॉर्म होतो. अशा प्रकारे बघा लिंकेज एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्ड होतात आणि आपल्याला हा रेड फॉस्फरस पॉलिमेरिक अनेक मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये जोडले जातात. पुढचा आहे ब्लॅक फॉस्फरस. त्याच्यामधला ब्लॅक फॉस्फरस जो आहे व्हाईट फॉस्फरसला जर आपण हीट केलं अंडर हाय प्रेशर तो ब्लॅक फॉस्फरस आपल्याला देतो. आणि त्या जो काही ब्लॅक फॉस्फरस आहे हा इनॲक्टिव्ह आहे, नॉन रिॲक्टिव्ह ज्याला म्हणतो, इनर्ट आहे. त्याचे डबल लेअर स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म होतो झिगझॅग मोशनमध्ये. याच्यामध्ये जसं असं पॉलिमेरिक स्ट्रक्चर आहे इथे झिगझॅग स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म होतो. आणि त्याच्यामध्ये PPP बॉन्ड अँगल जो आहे तो 99 डिग्री आहे. ईच ॲटम इन ब्लॅक फॉस्फरस इज लिंक्ड विथ द 3 नेबर्स बाय sp2 हायब्रिडायझेशन. 3 फॉस्फरस बरोबर तो जॉईन झालेला असतो आणि त्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन असतं. आणि आपल्याला जे काही स्ट्रक्चर जे मिळेल ते सीट लाईक स्ट्रक्चर मिळेल, सीटसारखं. सिन्स इट हॅज कॉम्प्लिकेटेड हायली पॉलिमेरिक सीट स्ट्रक्चर, इट हॅज हाय डेन्सिटी अँड ब्लॅक मेटॅलिक क्लस्टर, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळे पाय बॉन्ड असल्यामुळे इलेक्ट्रॉनची मुवमेंट पॉसिबल आहे, त्यामुळे तो आपल्याला हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस एसेट स्ट्रक्चर ज्याला म्हणतो सल्फर एसेट. याच्यामध्ये हा सल्फर एसेट मॉलिक्यूल आहे, हा झिगझॅग स्ट्रक्चरचा आहे. आता जसं याच्यामध्ये आहे एसेट मॉलिक्यूल आपण बघूया. फॉस्फरसचं स्ट्रक्चर पाहिलं मग व्हाईट फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस आणि व्हायलेट फॉस्फरस ज्याला आपण म्हणतो किंवा रेड फॉस्फरस असं म्हणतो. आता बघू सल्फर 8 मॉलिक्यूल. सल्फर एक्झिस्ट इन मेनी ॲलोट्रॉपिक फॉर्म. सल्फरचे पण मेनी ॲलोट्रॉप्स आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला जो आहे रोम्बिक किंवा ऑक्टाहायड्रल सल्फर, त्याला अल्फा एस म्हणतात. रोम्बिक किंवा अल्फाहायड्रल जो आहे त्याच्यामध्ये काय एसेट मॉलिक्यूल आहे. एसेट मॉलिक्यूल जो आहे विच 8 एस ॲटम, 8 जे काय ॲटम असतील सल्फर ॲटम्स ते जॉईन झालेले आहेत. एस ॲटम क्रुकेड रिंग तयार झालेली आहे. अशा प्रकारे क्राऊन लाईक स्ट्रक्चर, जसं मुकुट असतो तसं सेप असलेलं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आपल्याला तयार होतं. त्याच्यामध्ये जो काही SS बॉन्ड लेंथ आहे ती आहे 204 PM. आणि बॉन्ड अँगल जो आहे त्याच्यामध्ये SSS बॉन्ड अँगल जो आहे 107 डिग्री तेवढा बॉन्ड अँगल आपला असतो रोम्बिक किंवा ऑक्टाहायड्रल सल्फरमध्ये. पुढचा जो आहे मोनोक्लिनिक सल्फर जो आहे त्याला म्हणतात, हा जसा अल्फा एस आहे तसा हा बीटा एस आहे मोनोक्लिनिक सल्फर. याच्यामध्ये एसेट मॉलिक्यूल्स असतो, पुन्हा स्ट्रक्चर आहे ते क्रुकेड रिंग असते ॲज शोन इन अबो.
बट सिमेट्री ऑफ क्रिस्टल इज डिफरंट. याच्यामध्ये जी काही बिलकुल सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे तसं ह्या मोनोक्लिनिकमध्ये थोडी सिमेट्री डिस्टर्ब झालेली असते. पुढचा जो सल्फर आहे तो प्लास्टिक सल्फर म्हणून त्याला आपण ओळखतो. प्लास्टिक सल्फर आहे कन्सिस्ट ऑफ ओपन चेन स्ट्रक्चर अँड इच सल्फर ॲटम इज लिंक्ड टू 2s ॲटम. 2 बरोबर इथं जसं आपल्याला आहे तसंच आणि कोव्हॅलंट बॉन्ड नाही. त्याच्यामध्ये झिगझॅग चेन ऑफ सल्फर ॲटम आपल्याला मिळते. ऑन स्टँडिंग इट चेंजेस टू रोम्बिक. थोडा वेळ तसंच राहू दिलं प्लास्टिक सल्फरला तर त्याचं काय होतं रोम्बिक सल्फरमध्ये कन्व्हर्शन होतं. अशा प्रकारे हा झिगझॅग मॉलिक्यूल आहे प्लास्टिक सल्फर त्याला आपण म्हणतो. सो दिस इज अ प्लास्टिक सल्फर मॉलिक्यूल. काय झिगझॅग फॉर्ममध्ये प्रत्येक सल्फर हा 2 सल्फर ॲटमशी बॉन्डेड झालेला आहे. अशा प्रकारे इट इज अ ब्लॅक सल्फर. नाव लेट अस सी द नेक्स्ट मॉलिक्यूल अँड लास्ट मॉलिक्यूल ClF3 मॉलिक्यूल. Cl क्लोरीन ट्रायफ्लोराइड मॉलिक्यूल. क्लोरीन ट्रायफ्लोराइड मॉलिक्यूल काय आहे याच्यामध्ये XY3 टाईप ऑफ द कंपाऊंड आहे. कसला आहे दिस कंपाऊंड इज XY3. XY3 X कोण आहे याच्यामध्ये Cl आहे आणि Y कोण आहे याच्यामध्ये F आहे. ClF3 मॉलिक्यूल आपल्याला तयार होतो. X मॉलिक्यूल त्याच्यामध्ये मग सेंट्रल ॲटम आहे म्हणजेच क्लोरीन ॲटम इज अ सेंट्रल ॲटम. क्लोरीन ॲटम याच्यामध्ये काय इट इज अ सेंट्रल ॲटम आणि त्याच्या आजूबाजूला जॉईन झाले आहेत मग 3 क्लोरीन मॉलिक्यूल्स. आता आपल्याला अशा प्रकारे याचं मॉलिक्यूल जो आहे ते हे जो काही मॉलिक्यूल आहे क्लोरीन मॉलिक्यूल हा आपल्याला याच्यामध्ये हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3d हायब्रिडायझेशन आहे. कुठलं हायब्रिडायझेशन आहे sp3 आणि 1d ऑर्बिटल. डी ऑर्बिटलचं इंटरफेरन्स त्याच्यामध्ये आपण बघू त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होतं. हे फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 2p2 2py2 2pz1. म्हणजे p ऑर्बिटल झेड ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हे कम्प्लिटली भरले 2-2 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे. तसं क्लोरीनचं आहे 3pz बाहेरच्या ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आतलं ऑर्बिटल जे आहे ते कम्प्लिटली आपल्याला भरलेलं आहे. आता क्लोरीन ॲटम जो आहे ग्राउंड स्टेटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढलं बघा इथं असं अशा प्रकारे एकच इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट. जेव्हा हा एक्सायटेड स्टेटमध्ये जातो ग्राउंड स्टेटमधनं एक्सायटेड स्टेटमधलं काय होतं एक 3p इलेक्ट्रॉन जो आहे तो 3d ऑर्बिटलमध्ये काय होतो हा डी ऑर्बिटल आहे इट इज रॉंग. डी ऑर्बिटलमध्ये काय होतं इट इज गेट एक्साइट आणि आपल्याला अशा प्रकारे 3 अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतात क्लोरीन ॲटममध्ये. मग क्लोरीन ॲटम काय करतो 3 इलेक्ट्रॉन घेतो एक इलेक्ट्रॉन घेतो 3 फ्लोरीन ॲटमकडून 3f ॲटमकडून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि आपल्याला अशा प्रकारे sp3 आणि हा d हे ऑर्बिटल sp3 हायब्रिडायझेशन आपल्याला मॉलिक्यूलचं मिळतं. म्हणजे एक इलेक्ट्रॉन जे आहे ते क्लोरीनपासून घेतलेले इलेक्ट्रॉन आहेत 3 क्लोरीन ॲटम. त्यामुळे कारण क्लोरीन ॲटमने इलेक्ट्रॉन जर डोनेट केला शेअर केला त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज शेअरिंग जर केलं त्याला स्टॅबिलिटी मिळते. क्लोरीनचं पण त्याचं इलेक्ट्रॉन शेअर केलं त्याला स्टॅबिलिटी मिळते आणि अशा प्रकारे हा मॉलिक्यूल आपल्याला तयार होतो. याच्यामध्ये आता sp3d हायब्रिड ऑर्बिटल्समध्ये कार्बन जे आहे त्याच्यामध्ये ऑर्बिटल्स ऑफ कार्बन 2 ऑर्बिटल्स कंटेन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड 3 ऑर्बिटल कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन. बघा याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 1 2 3 मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये हे 2 आहे ते पेअर्ड इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फॉर्मेशन काय 3 सिग्मा बॉन्ड्स फॉर्म होतात विथ 2pz ऑर्बिटल्स ऑफ फ्लोरीन. फ्लोरीनच्या 2pz ऑर्बिटलबरोबर 3 सिग्मा बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होतात. sp3 हायब्रिडायझेशनमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड जी जॉमेट्री आहे sp3d हायब्रिड ऑर्बिटलमध्ये ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री आपल्याला मॉलिक्यूलची पाहिजे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. पण याच्यामध्ये काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते इक्विटोरियल पोझिशन ॲक्वायर करतात स्ट्रक्चरमध्ये. त्यामुळे याची जी काही जॉमेट्री आहे ती थोडीशी डिस्टर्ब होते आणि त्यामुळे जॉमेट्री बिकम्स टी शेप्ड. ते आपल्याला मॉलिक्यूल जो आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल न मिळता टी शेप्ड मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये FClF बॉन्ड अँगल FClF बॉन्ड अँगल जो आहे तो 87.4 डिग्री एवढा 80 आपल्याला मिळतो. अशा प्रकारे बघा ही जी काही बॉन्ड अँगल आहे ती ॲक्वायर्स इक्विटोरियल पोझिशन. त्यामुळे ट्रायगोनल बायपिरॅमिडल स्ट्रक्चर मिळतात टी शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला हे बघा हे टी शेप्ड स्ट्रक्चर अशा प्रकारे हे टी शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला मॉलिक्यूलचं ClF3 मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. सो त्यामुळे व्हाय दिस ClF3 molecule do not show trigonal bipyramidal structure as it has a sp3d hybridization. तर आपल्याला काय सांगता येईल की या मॉलिक्यूलमध्ये काय देर आर 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन्स
So this two paired electron occupies equatorial position, and that's why rather getting a trigonal bipyramidal structure we obtain a T-shaped structure असं आपण त्याचं explanation देऊ शकतो. So in this way we had seen this ClF3 molecule, and this chapter is get completed. Now enjoy the lecture. Thank you very much.